एकीकडे हे रणकंदन माजलेलं असतानाच दुसरीकडे वारकरी रथाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांच्या हातात केवळ विठ्ठलाचीच मूर्ती असल्यामुळे विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। रखुमाई वेगळं ठेवणं ही आपली संस्कृती नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलंय। विधान भवनात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी रथाचं उद्घाटन झालं आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हातात विठ्ठलाचीच मूर्ती होती। यावरूनच आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। रखुमाईला बाजूला काढण्याचा अर्थ हा फारच वेगळा आहे। विठोबा रखुमाई बाजूला होऊच शकत नाही। युगे 28 एकत्र साथ देणारे हे दोघं आहेत। हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे। हा मानसिकता पुरुष प्रधान असल्याची ग्वाही देतोय। या सगळ्याचा पूर्ण महाराष्ट्रभर धिक्कार होत आहे। विठोबा रखुमाईला बाजूला करण्याचा या सरकारचा आम्ही निषेध करतो। त्याचं उद्घाटन केलं, त्याच्यामध्ये फक्त पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणून जितेंद्र आव्हाड तुमच्यावर आरोप करतायत की तुम्ही पांडुरंग आणि रुक्मिणीला वेगवेगळं करून टाका। अरे आता त्याच्यावर काय बोलायचं, त्यांना पांडुरंग आणि तिकडची माहिती काढावी पहिली।